आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता शंकरने स्पेशली आता त्याच्या नवरीसाठी म्हणजेच गौरीसाठी आता छान असा ड्रेस आणलेला असतो. का तर त्याला असं वाटत असतं की त्याच्या नवरीने ना मस्त असा हा ड्रेस घालावा आणि सत्कार सोहळ्याला जावं. आणि स्पेशली तो ड्रेस घेऊन जेव्हा तो येतो तेव्हा गौरी त्याला विचारते की हे सगळं काय आहे. तर तो गौरीला म्हणतो की तू हे तुझ्या स्पेशल दोस्ताकडनं गिफ्ट आहे असं समज. आणि असं बोलून आता तो गिफ्ट तिला देऊ टाकतो. जेव्हा आता तो तिला ते गिफ्ट देतो तेव्हा तिला तो ड्रेस खूप जास्त आवडतो. आणि मग इकडे काय आपला शंकरबाई जो आहे ना तो मात्र एका वेगळ्याच दुनियेत हरवतो. त्याला आता जाणवतं की त्याच्या नवरीनं त्याने दिलेला ड्रेस तो घातलेला आहे. आणि तो ड्रेस घातल्यानंतर आता त्यांची केमिस्ट्रीसुद्धा तेवढीच खुलून आलेली आहे असंही त्याला आठवू लागतं. आणि मग ती उभी असते तर हा मात्र तिच्या भोवती असा गोल गोल फेऱ्या मारत असतो. कारण आता त्या ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य जे आहे ना ते आणखीनच खुलून आलेलं असतं. मग तो आता तिच्याकडे पाहतच राहतो. जेव्हा आता तो तिच्याकडे बघत असतो तेव्हा मात्र नंतर तो त्याच्या एक स्वप्नाच्या बाहेर येतो. स्वप्नाच्या बाहेर आल्यावर त्याला दिसतं की काय त्याची नवरी तर सरळ साध्याच कपड्यांमध्ये उभी आहे. आणि मग जेव्हा त्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसतात तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की तू मला हा ड्रेस आणलायस पण हा ड्रेस काही मी आता वेअर करणार नाही आहे. तिने हे सांगितल्यावर तो म्हणतो की असं का. मग तेव्हाच ती म्हणते की आज ना ही गौरी तिच्या कृष्णाईची साडीच नेसणार आहे हा ड्रेस पुन्हा कधीतरी. मग तेव्हाच आता शंकरला प्रश्न पडतो की त्याने एवढा छान ड्रेस आणला आहे तिच्यासाठी आणि ही ड्रेसला नाही बोलते. पण नंतर ती शंकरला हेही सांगते की तुझा ड्रेस ना मी घेणार आहे पण आता नाही घालणार. नंतर कधीतरी मी तुझा ड्रेस नक्कीच घालेन असंही आता ती त्याला सांगू लागते. मग तो म्हणतो ठीक आहे तू म्हणशील तसं तुझी वाट बघायला मी तयार आहे असंही आता तो बोलतो. आणि मग काय तो आता तिकडनं जायला निघतो. तो जसा आता तिकडनं जातो ना तसं आता त्याला पुढची तयारीसुद्धा करायची असते. यासाठी स्पेशली तो निघालेला असतो. इकडे आता गौरीला शारदा साडी वगैरे नेसून तयार करत असते. कारण गौरीला स्पेशली आता कृष्णाईची ती साडी नेसूनच जायचं असतं. आणि यासाठी तिने आता जोरदार अशी तयारी केलेली असते. आता तेव्हा साडी वगैरे नेसून ती तयार होते ना तर शारदा मात्र तिला आता घट्ट अशी मिठी मारते. शारदाने घट्ट मिठी मारल्याबरोबर इकडे आता मीनूसुद्धा पाहते ना. मीनूलाही आता हे सौंदर्य जे खुलून आलेलं असतं ना गौरीचं ते आवडतं. मग आता सगळ्याच जणींना वाट बघत असतात की कधी एकदा कृष्णाही येते. कृष्णाईचं देवदर्शन तर झालेलं असतं आणि कृष्णाईला लवकर घरी पोचायचं असतं. पण या सगळ्यामध्ये इंदुराणीने डाव साधलेला असतो. इंदुराणीला माहिती आहे की आता हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे हिला आपल्या बाजूनं करायचा, हिला अडकवायचा. म्हणूनच मग इंदुराणीने मुद्दामून ना कृष्णाईला अडवलेलं होतं. आणि कृष्णाईला वाटेत अडवली सांगत असते की त्या दिवशी पंचायतीमध्ये जे काही झालं त्यामुळेच ना मला असं वाटलं की पहिल्यांदा तू माझ्यासोबत चल. म्हणजे पंचायतीमध्ये त्या पेपरवर सह्या वगैरे करायच्या राहिल्यात आणि ते पैसे काय ते तुझ्या हवाले घे तू. मग मला काही सांगू नकोस तू, चल आताच्या आता असं बोलून आता ती तिला घेऊन चाललेली असते. पण तेव्हाच ना कृष्णाई तिला म्हणत असते की नको मला आता जायचं आहे अर्जंटमध्ये त्यामुळे मी जाते असं बोलून ती आता निघालेली असते. आता पण इकडे गौरीचं मन काही गौरीला स्थायी करत नसतं. कारण अजून कृष्णाई काही येत नाही ना. म्हणून कृष्णाईची वाट बघत गौरी गेटजवळच थांबलेली असते. शारदाला आता गौरी म्हणते की मला असं वाटतंय ना की आईचा राग अजून गेलेला दिसत नाही आहे. आईचा जर राग गेला असता ना तर ती सगळं सोडून ना पहिल्यांदा आली असती. पण अजून पण ती आली नाही आहे बघ असं आता ती बोलत असते. तेवढ्यात सरसुद्धा येतात आणि सर आल्यावर सरही म्हणतात की काय झालं आहे गौरी, चल गाडीसुद्धा आली तुला घेऊन जायला. अजून किती वेळ लावणार आहेस, चल चल पटकन आवर असं आता सर गौरीला बोलतात. गौरी म्हणते सर मी रेडी आहे पण अजून आई नाही आली आहे. मग आई कुठे गेली आहे. आई ना देवळात गेली आहे. अगं देवदर्शन करून येईल की आई तिथल्या तिथे. नाही मी आई आल्याशिवाय कुठेही जाणार नाही असं आता गौरीने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळे गौरी ना वाट बघत तिथेच थांबते. गौरी जशी वाट बघत तिथेच थांबते ना तसं मात्र आता ती शारदाला आणि मीनूला सुद्धा म्हणते की काय गं आईला काय गं जराही समजत नाही का, जरा यावं लवकर, आपलं कुठे आपण काय करतोय थोडं तरी समजावं ना आईनं, आईला पण कळत नाही का असंही आता बोललं जात असतं. आणि मग काय जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र भागाक्का म्हणते की अगं आई तरी येणार आहे मला मी म्हटली की पण आता अजून नाही आली आहे. सर
सरसुद्धा पुन्हा येतात. सरही आता म्हणतात की चला झालंय का, चला निघूया, कारण ऑलरेडी उशीर झालाय. आणि तसंही त्यांना यायचं असेल त्या येतील, चल असं बोलून आता मात्र इकडे सांगितलं जात असतं आणि म्हटलं जातं की चल चल पटकन आवर. आणि असं बोलून ना आता तिला घेऊन जात असतात. मग इकडे गौरीचं काहीच काही मानायला तयार नसतं, कारण गौरीला ना कृष्णाईची वाट बघायची असते. तिला असं वाटत असतं की कृष्णाई येईल आणि मग सगळं काही ठीक होईल. पण कृष्णाई काही केलं अजूनही आलेली नसते. तर दुसरीकडे आता या इंदुराणीने कृष्णाईला घरी नेलेलं असतं. आणि मग काय, ते आता तिच्या या पडत्यापणाचा फायदा घेते, कारण तिला माहिती आहे की कृष्णाईला लवकर जायचे. त्यामुळे आता कृष्णाई म्हणत असते की तुझं काय काम आहे बोल. तेव्हा इंदुराणी तिला सांगत असते की मला ना या पेपरवर तो सह्या करून दे. मग आता त्या पेपरवर सह्या, कोणत्या पेपरवर सह्या करायच्या आहेत, त्या दिवशी पंचायतीमध्ये माझ्या बाबतीत जे काही झालं, मी खूप चुका केल्यात हे मला माहिती आहे आणि त्याचसाठी मला माझ्या चुका सुधरवायच्या आहेत. म्हणूनच मी तुला सांगते ना, या पेपरवर तू सह्या केल्यास ना की तू जाशील आणि तुझे जे काही 20 लाख आहे ते मी तुला देऊन टाकते. मग आत्ता मला घाई आहे, काय करायचं आहे ते लवकर कर, असं कृष्णाही बोलत असते, कारण तिला त्या सत्कार सोहळ्याला वेळेवर पोहोचायचं असतं आणि यासाठी तिची धावपळ सुरू असते. पण इकडे या इंदुराणीने बरोबर कृष्णाईला अडकवलेलं असतं, कारण आहे ना तिला पुन्हा एकदा या 20 लाखांच्या चक्करमध्ये अडकवायचं असतं. आणि मग काय, स्वतःचा डावही साधायचा असतो, कारण कृष्णाई घाई गडबडीमध्ये थोडे पेपर वाचून बघणार आहे आणि त्याचसाठी ती आता घाईघाईनं निर्णय घेत असते. कृष्णाईसुद्धा बिचारी आपल्या मुलीच्या सत्कार सोहळ्याला जायचं असतं, यासाठी एवढं काही डोक्यावर घेत नाही. ती विचार करते की ह्यांना जे काही हवंय त्यावर मी सही करते आणि निघते, असं विचारायचं असतं. म्हणूनच आता इकडे मात्र या जगन्नाथने पेपर समोर ठेवलेले असतात आणि पेपर समोर ठेवल्याबरोबर खूप विचार ना कृष्णाही करत नाही, कारण कृष्णाईला असं वाटतं की वेळेवर ते पोचणं गरजेचं आहे, कारण शिवशक्ती कॉलेजमध्ये ऑलरेडी जे प्रमुख पाहुणे असतात, सगळे मोठमोठे लोक असतात, ते आलेले असतात. सोबतच शंकरसुद्धा आपल्या 2 मित्रांसोबत तिथे हजर असतो. शंकर आता तिथे असलेला शिवशक्ती कॉलेजचा बॅनर वाजतो आणि तिथे UPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलीचा म्हणजेच गौरीचा फोटो असतो. तेव्हाच ना शंकरला एकदम कौतुक वाटू लागतं. शंकर आता उभं राहून ना तो फोटो काढत असतो सेल्फी. तेवढ्यातच तिथे आता मुद्दामून ना डंबेल्स येतो आणि म्हणतो की बघ आता कसला फोटो एक नंबर येतोय ना. शंकर ना त्याला बाजूला करतो आणि शंकर जसं त्याला बाजूला करतो तसं मात्र तो म्हणतो की अरे तुझ्यासोबत नाही मला सेल्फी काढायचा आहे, मला या माझ्या नवरीसोबत फोटो काढायचा आहे. बघ ना कसली भारी ना, म्हणजे आता लवकरच ती माझी नवरी होणार आहे आणि मग काय सगळंच एकदम परफेक्ट होईल. प्रत्येकजण ना त्या शिवशक्ती कॉलेजच्या इथे जो बॅनर लावलेला असतो ना UPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गौरीचा, तिथे उभं राहून सेल्फीज काढत असतात, कारण खरंच खूप मोठं योगदान जे आहे ते दिलेलंच. पण शंकरलाही काही आवडत नसतं. शंकरला असं वाटतं की आपली नवरी आहे सो आपणच फक्त तिचे फोटोज सेल्फीज वगैरे काढायचे. पण नंतर ना तो सगळ्यांना प्रोत्साहितसुद्धा करत असतो. त्याला असं वाटत असतं की चला आपली गौरी फेमस झाली पाहिजे, कसं आपली होणारी नवरी येते. आणि मग त्या माणसानं म्हणतो अरे सेल्फी काय काढताय तुम्ही, चला चला पटकन उभे राहा, मी तुमचे फोटोज काढतो. आणि असं बोलून त्यांना उभं करतो आणि त्यांचे फोटोज वगैरे काढून देतो. तो कारण खूप जास्त खुश असतो आणि तो वाट बघत असतो की कधी एकदा तिथे आता गौरी येते. गौरी आता काही येत असते, बरेच मुलीसुद्धा तिथे येतात आणि मुलींनासुद्धा काही फोटोज वगैरे काढायचे असतात. तर महाराज त्याला फोटोज काढायला मदत करत असतात. ते शंकर आता म्हणत असतात की चला महाराज साहेब आपल्याला निघायला हवं इकडनं. तेच आता इथे पोचलेली असते त्याच कॉलेजला, म्हणजे गौरी पोचते तेव्हा गौरीचे नावाचे जे होल्डिंग्स वगैरे सगळीकडे लावलेले असतात ना, त्यामुळे गौरी ना खूप जास्त खुश असते आणि तिला वाटत असतं की चला फायनली आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी हव्या आहेत ना, त्या सगळ्या काही गोष्टी ना फक्त इथेच भेटू शकतात. आणि त्यामुळे ना ती खूप जास्त अशी खुश असते आणि तेव्हाच ती विचार करत असते की चला आज आपल्याला इथे आनंदाचा दिवस आहे. पण त्या आनंदाच्या दिवसात ना ती तिच्या आईला मिस करत असते. तिला असं वाटत असतं की कुठेतरी का होईना कृष्णाई असायला हवी होती, पण कृष्णाई नसते. तेच आता मेनू तिला दाखवते की हे बघ बॅनर बघ. आणि मग बॅनरवरचा तो फोटो, ती उत्तीर्ण झालेल्याची जी उत्सुकता असते ना, ती सुद्धा आता तिच्या डोळ्यात ना स्पष्टपणे जाणवत असते. आणि मग जेव्हा आता ती बघते तेव्हा मात्र ती आता बघून ना खूप जास्त अशी खुश झालेली असते. आणि मग काय आजूबाजूचा परिसर, आजूबाजूला असणारे मीडियावाले, हे सगळं तिला समोरून दिसत असतं. आणि काही लोक आता तिला समोरून विचारायला सुद्धा येत असतात. तेवढ्यातच सरसुद्धा येतात आणि सर म्हणतात की चला चला गौरी मॅडम तुम्ही आलात का, चला. आणि असं बोलून गौरीला ते आता घेऊन चाललेले असतात. मग तिथे आता वॉचमॅन वगैरे सुद्धा थांबलेले असतात, कारण गौरीला फुल प्रोटेक्शन असतं. गौरीच्या बरोबरीला कोणीही बाकी उभं राहायला नको. गौरीला जसं आता सगळीजणं बघतात तसे मीडियावाले गौरीच्या पुढे पुढे येतात. गौरीच्या पुढे पुढे जसे मीडियावाले येतात ना, तसं आता गौरी जी आहे ती मात्र सगळ्यांना सांगत असते की
थांबा थांबा. मग आता मीडियावाल्यांना ती छोटासा का होईना तिचा बाईट देते आणि त्याच वेळेला मीडियावाले तिला विचारत असतात की तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय. तेव्हा मीडियावाल्यांना ती स्वीट आणि शॉर्टमध्ये उत्तरं देते आणि त्यानंतर ती आता पुढे जाते. सगळीजणं गौरी आल्यामुळे टाळ्यांचा कडकडाटाने तिचं स्वागत करतात. मग आता गौरीचं स्वागत समारंभामध्ये खूप असं मोठं वेलकम होणार असतं आणि त्याच वेळेला तिथे काही फुलांच्या पाकळ्या वगैरे सुद्धा असतात आणि जेवढे पिऊन असतात ना ते सगळे पिऊंना हे आता तिच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत त्या टाकत असतात आणि तेव्हाच ना खूपच जास्त छान असं वाटत असतं गौरीला काही मीडियावाले पुन्हा एकदा जवळ येऊन प्रश्न विचारत असतात. ते शंकरसुद्धा आतमध्ये यायला बघत असतो. शंकर जसं आतमध्ये यायला बघतो तसं मात्र शंकरला आता तिथे असणारे वॉचमॅन अडवतात आणि तुमच्याकडे काही पासेस आहेत का, तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही असं म्हणतात. तेव्हाच ना इकडे आता शंकर म्हणत असतो की नाही मला आतमध्ये जाऊ द्या. ते काय आहे ना, तुम्हाला मी माझ्या भाषेत, वेगळ्या भाषेत सांगू का की इथे माझी ओळख काय येते. आणि मग वॉचमॅनला तो म्हणतो की ही जी आतमध्ये गेली ना, जी परीक्षेत पास झाली ती माझी होणारी बायको आहे, कळलं का, आणि तुमची होणारी वहिनी, त्यामुळे मला पाठवा आतमध्ये. मग काय ते वॉचमॅन थोडी अडवतात. त्या वॉचमॅनला एवढी शंकरने दादागिरी करून दाखवली म्हटल्यावर आता शंकरची वाट मात्र काही ती मोकळी झालेली असते. इकडे आता सगळीजणं वाट बघत असतात. सगळीजणं बघत असतात की गौरी कशा पद्धतीने येते. गौरी आता तिथे बसलेली असते आणि तेव्हाच ना सर आता बोलत असतात की आपल्याजवळ आता लवकरच ना स्टेजवर माझी विद्यार्थिनी म्हणजे UPSC उत्तीर्ण झाली आहे पहिल्या फटक्यात, ती विद्यार्थिनी आहे गौरी, आणि गौरीचं आता जोरदारपणे स्वागत करणार आहोत असंही आता बोललं जात असतं. गौरी मात्र एका वेगळ्याच संगीत असते. गौरीला असं वाटत असतं की काय करावं आणि काय नाही, कारण तिला असं वाटत असतं की कृष्णाईने तिचा हा सत्कार सोहळा बघायला असायला हवं होतं. आणि मी तिकडे बघत असते की अजून कृष्णाई आली कशी नाही, पण शारदा ना थांबलेली असते कारण तिला कृष्णाईला घेऊन यायचं असतं म्हणून. तर इकडे आता मेनू आणि त्याचसोबत गौरी मात्र पोचलेल्या असतात. इकडे तिकडे तिचं बघणं सुरू असतं कारण तिची नजर ना फक्त कृष्णाईला शोधत असते. आज ती जे काही आहे ना ते फक्त कृष्णाईमुळे. कृष्णाईने खूप मेहनत घेतली आणि मुलींना शिकवले आणि त्याचं चीज जे आहे ना तिला तिच्या समोरून पाहायचं होतं आणि त्याचसाठी तिची जी गडबड होती ती सुरू होती. तेच दुसरीकडे शंकर ना तिथे असणाऱ्या सगळ्यांचे मोबाईल्स वगैरे चेक करतो. सगळेजण फोटोज कॅमेराज घेऊन फोटोज काढत असतात. तेव्हाच ना एका कॅमेरामॅन मालाकडनं इथे मात्र शंकरने हळूच का होईना त्याचा कॅमेरा घेतलेला असतो आणि अँगल परफेक्ट जुळवून ना त्याने आता इकडे गौरीचे फोटोज काढायला सुरुवात केलेली असतात. गौरीचे फोटो अगदी तो झूम वगैरे करून काढत असतो कारण त्याला असं वाटत असतं की गौरी मात्र आज थोडी चिंतेत असली तरीसुद्धा गौरीचा साडीतील हा लुक ना त्याला खूप जास्त आवडलेला होता आणि त्यामुळेच ना तो एकदमच उत्साहित झाला होता आणि ते फोटो एकत्र असे काढत होता. मग आता ते फोटो जेव्हा तो काढतो ना तेव्हा त्याला जो काही आनंद होतो ना तो आता त्या महाराजसोबत वगैरे सेलिब्रेट करत असतो. तेवढ्यातच आता अनाऊन्समेंट केली जात असते की गौरी तुम्ही स्टेजवर या. मग आता गौरीला स्टेजवर बोलवलं जातं. जशी आता गौरी स्टेजवर येते तसं मात्र आता सगळीजणं टाळ्या वाजवतात. शंकर स्पेशली इतका खुश असतो ना की गौरीला स्टेजवर बघून तो तर आता त्याच्या मित्रांसोबत जोरजोरात टाळ्या वाजवत असतो. गौरीला आता स्टेजवर बोलवलं जातं आणि गौरीचं खूप जास्त असं स्वागत केलं जात असतं कारण गौरी ही अशी एक मुलगी आहे ती एका फटक्यात UPSCची पूर्वपरीक्षा जी परीक्षा होती त्यात उत्तीर्ण झालेली होती आणि त्यामुळेच ना तिचा आता जो कार सोहळा आहे तो होणार होता. मिनीसुद्धा इकडे तिकडे बघत असते पण अजूनही काही झालं तरीसुद्धा कृष्णाई आलेली नसते आणि त्यामुळेच ना मग तीही विचार करते की कृष्णाई कुठे राहिली असेल. कृष्णाईचा का पत्ता नाही आहे. सगळीकडे इकडे तिकडे फेरफार केला जात असतो कारण कृष्णाई मंदिरात गेली होती पण आता कृष्णाई अजून मंदिरातून इथे कशी आली नाही. या लोकांना असं वाटत असतं की निदान ती मंदिरात तर असेल का, म्हणून शारदा तिला मंदिराजवळ सुद्धा शोधायला गेलेली असते. पण इकडे कृष्णाईला त्या इंदुराणीने अडकवलेलं असतं ना, हे कुठे कोणाला माहिती आणि त्यामुळेच ना हा प्रॉब्लेम होत असतो. इकडे आता इंदुराणी जी आहे ती मात्र कृष्णाईकडनं सह्या वगैरे करून घेते, त्या पेपरवर अंगठा वगैरे घेते आणि त्यानंतर आता 20 लाख रुपये ती तिला देत असते. 20 लाख रुपये कॅश देत असल्यामुळे आता कृष्णाई म्हणत असते की हे पैसे तू मला देऊ नकोस. पण आता इंदुराणी मुद्दामून म्हणते की नाही हे पैसे तुम्हाला कुठे ठेवायचे आहेत, काय करायचे आहेत, पंचायतीत द्यायचे आहेत, काय करायचे ते तुम्ही तुमचं बघा, पण उगाच माझ्यामुळे पुन्हा हे नको, ओढाताण नको, तुम्ही हे पैसे ठेवून घ्या. कृष्णाई म्हणते की उगाच मला कशाला या सगळ्यामध्ये अडकवते, मला हे पैसे नको आहेत, मी त्या दिवशी पंचायतीमध्ये सांगितलं आहे, त्यामुळे मला पुन्हा त्या पैशांचा विषय तू काढू नकोस. मग इंदुराणी म्हणते की नाही बाबा, तू पुन्हा पंचायतीमध्ये माझ्या नावानं काही ना काही बोलशील, त्यापेक्षा आता आपलं काम झालं आहे, मी तुला देते, तर हे घेऊन घे पैसे. असंही आता इंदुराणी बोलून मुद्दामुन्ना कृष्णाईला अडकवत असते आणि कृष्णाईला जायची घाई असते कारण कृष्णाईला त्या सत्कार सोहळ्याला वेळेवर पोचायचं असतं. तिला आता माहिती असतं की गौरी आपण आल्याशिवाय
काही जाणार नाही म्हणूनच ती वाट बघत असते. पण इकडे इंदुराणीने जो काही मागे तिच्या दरारा लावलेला असतो ना, त्याने अक्षरशः कृष्णाई वैतागते. कृष्णाईला तर ती म्हणते की हे पैसे तुला ठेवून घ्यावेच लागतील. पण इंदुराणीचा ना या सगळ्यामध्ये मोठा प्लॅन होता. तो बिचाऱ्या कृष्णाईला कुठे कळणार. कृष्णाईला असं वाटतं की ही खरंच सुधारली आहे, एवढं ही गोड गोड बोलते, रडायचं नाटक करते. पण हे कुठे माहिती कृष्णाईला की ही नाटक करते. मग तेव्हा ती म्हणते की बघ, एकतर हे पैसे घे, नाहीतर हा दगड घे, हा दगड माझ्या डोक्यात घाल आणि सगळं संपव. मग आता काय, कृष्णाईला बिचारेला नाईलाजाच तो का होईना हे पैसे घ्यावेच लागणार, असा दुसरा पर्याय नव्हता. मग आता कृष्णाई दगड आणि त्याचसोबत हे पैसे हातातले बघते. तेच दुसरीकडे मात्र आता जी गौरी आहे तिच्या हस्ते समई वगैरे पेटवली जात असते. त्याचबरोबर तिचे सर आणि सगळेजण एकत्र उभे असतात, छान असे फोटोज क्लिक होत असतात. पण तिची नजर मात्र तिच्या कृष्णाईला इकडे तिकडे शोधत असते. अजून बराच वेळ झाला तरी कृष्णाई आलेली नसते आणि हा सत्कार सोहळा जो आहे तो आता पार पडणार असतो. तिला वाटत असतं की निदान आपल्या आईनं आपल्या उघड्या डोळ्याने आपला होणारा सत्कार सोहळा बघावा. पण तरीसुद्धा ते काही शक्य होत नसतं आणि त्यामुळेच ना ती थोडीशी का होईना नाराज असते. तिला आता 2 शब्द बोलायला सांगितलं जातं आणि तेव्हाच ना तिला स्टेजवर उभं केलेलं असतं. तेव्हा ती आता आधी पहिल्यांदा सरस्वतीचे आशीर्वाद वगैरे घेते, त्याचनंतर समई वगैरे पेटवते आणि यामुळे मात्र शंकर हा भलताच खुश असतो. आता कशा पद्धतीने कृष्णाई वेळेवर तिथे आल्यानंतर आता पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं आहे की जी कृष्णाईला ह्याच्यामध्ये एंट्री मिळत नव्हती, पण तेव्हाच ना गौरीने एकदम पराकाष्ठाने सांगितलेलं होतं की ही माझी आई आहे आणि या आईच्यामुळेच आज मी इथे आहे, आईने आम्हाला मेहनत करून शिकवले म्हणून मी इथे आहे, असं देखील तिने आता पुढील भागातमध्ये सांगितलं आणि स्वतःच्या हाताने आपल्या आईचा तिने सत्कार केलेला आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.